स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये बंपर भरती निघाली आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, SBI तर्फे जी भरती निघाली आहे याची PDF आपल्या हातात आहे आणि फॉर्म भरणं सुरू झालंय। तुम्ही ते वाचू शकतात। 17/12/2024 पासून 7 जानेवारी म्हणजे 7/1/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय आणि पोस्ट पण चांगली आहे। ज्युनियर असोसिएटची पोस्ट असणार आहे। म्हणजे काम काय असतं तर क्लर्कचं जे काम असतं तेच असतं। ज्युनियर क्लर्क सारखं तुमचं इथे काम असणार आहे। आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते बघू शकताय, टोटल 13,735 जागांची आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती असणार आहे। आणि तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा बघितलं तर टोटल 1200च्या आसपास इथे जागा आहे। कारण की जिथून तुम्ही अप्लाय करताय, कारण की महाराष्ट्रातनं तुम्ही अप्लाय करताय तर मराठी आली पाहिजे आणि गोव्यातनं तुम्ही अप्लाय करताय तर तिथली लोकल भाषा कोकणी तुम्हाला आली पाहिजे। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातनं मराठी भाषा तुम्हाला येते तर नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे। कारण की अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता जर का तुम्ही फॉर्म भरताय तर तुमची जी प्रिलिमिनरी एग्जाम असणार आहे ती फेब्रुवारीत असणार आहे आणि मेन एग्जाम जी असणार आहे ती मार्च आणि एप्रिल मध्ये असणार आहे। म्हणजे टोटल 4 महिने तुमच्या हातात आहे अभ्यास करायला। त्यामुळे जर तुम्ही आता जरी म्हणजे फ्रेशर्स आहात, तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे, SBI जॉब पाहिजे आहे, तर तुम्ही आता जरी अभ्यास सुरू केला तर इझिली तुम्ही क्रॅक करू शकताय। सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। कारण की अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय आहे, एज्युकेशन काय पाहिजे, हे सगळं तुम्हाला समजून सांगतोय। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या पदासाठी भरती निघाली आहे। SBI मध्ये परमनंट जॉब असणार आहे, ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर जॉब आहे आणि तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये बघू शकताय भरपूर साऱ्या जागा आहे। जसं की गुजरातमध्ये 1073 जागा आहे, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय मध्य प्रदेशमध्ये 1300च्या आसपास जागा आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण सर्वात जास्त जागा आहे जिथे मराठी भाषा आली पाहिजे तर 1163 आणि या जर 20 जागा आपण बघितल्या तर टोटल 1200च्या आसपास इथे जागा असणार आहे। ओके, आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे एज क्रायटेरिया आहे। तुमचं वय किती पाहिजे तर 1/4/2024 रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही 20 ते 28 वयाचे पाहिजे। म्हणजे 20 ते 28 वय तुमचं आहे कधीपर्यंत तुम्ही बघू शकताय 1/4/2024 पर्यंत तुमचं वय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय। म्हणजे तुमचा जन्म 2/4/1996 आणि 1/4/2004 या दरम्यान झालेला आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। पण गुड न्यूज अशी आहे, जर का तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट दिली आहे, OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट दिली आहे, PWBD मधून तुम्ही आहात तर 10 वर्षाची सूट दिली आहे। म्हणजे 28 + 10 38 पर्यंत अप्लाय करू शकताय। PWBD SC ST आहात, OBC आहात तर इथे वयामध्ये सूट तुम्हाला दिसून जाईल। त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर तुमच्याकडे ग्रॅज्युएट डिग्री आहे, मग सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट्स झालंय, कुठलंही ग्रॅज्युएशन आहे मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी मधून तुम्ही ते अप्लाय करू शकताय। आणि जे पण तुमचं पासिंग सर्टिफिकेट आहे ते 31/12/2024 पर्यंत आलेलं पाहिजे। म्हणजे आता समजा तुम्ही एखादी एक्झाम दिलेली आहे आणि त्याचा रिझल्ट तुमचा 31/12 पर्यंत येतोय तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। त्यामुळे जेवढे पण तुमचे फॅमिली मेंबर आहे, फ्रेंड्स आहे, त्यांना तुम्ही शेअर करू शकताय। पुढे तुम्ही ते बघू शकताय सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर अगदी सोपं आहे। प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम अशा 2 एक्झाम होणार आहे, ज्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये इंग्लिश लँग्वेज इथे बघू शकताय 30 प्रश्न 30 मार्कांसाठी 20 मिनिटं मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय न्यूमेरिकल ॲबिलिटी रेझोनिंग इथे बघू शकताय 100 प्रश्न 100 मार्कासाठी मिळणार आहे। टोटल 1 तासाची ही एक्झाम असणार आहे। ओके, मग यामध्ये जवळपास 50% जे विद्यार्थी म्हणजे जवळपास 1.5 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे। त्यानंतर
सेकंड राऊंड मध्ये म्हणजे मेन एक्झाम तुम्ही देऊ शकताय, ज्यामध्ये तुम्ही इथे बघू शकताय पूर्ण माहिती दिली आहे, कुठले कुठले सब्जेक्ट आहे आणि किती मार्क आहे. म्हणजे 190 प्रश्न 200 मार्कांसाठी असणार आहे. 2 तास 40 मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मराठी लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकताय. जसं की तुम्ही ते बघू शकताय, तुम्ही कुठल्या राज्यात राहतात त्यानुसार तुम्ही ते एक्झाम देऊ शकताय. आणि ते बघा आपण महाराष्ट्रात राहतोय तर तुम्ही हिंदी, इंग्लिश आणि मराठी, यस आपली मातृभाषा मराठीमध्ये सुद्धा एक्झाम पेपर देऊ शकणार आहात. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला कॉल लेटर कसं मिळणार आहे, प्रिलिमिनरी एक्झाम आहे त्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला इथे माहिती दिसून जाईल. आता इथे पेमेंट किती असणार आहे तर इथे बघा बेसिक सॅलरी जी तुमची आहे ती 26,730 असणार आहे. मग यामध्ये भरपूर सारे अलाउन्सेस ऍड होता आणि मेन तुमची जी सॅलरी आहे ती बघू शकताय 46,000 रुपये, म्हणजे जवळपास अर्धा लाख रुपये, म्हणजे 50,000च्या आसपास तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. प्रोबेशनरी पिरियड पण फक्त 6 महिन्याचा आहे, म्हणजे तुम्ही जॉईनिंग केलं त्यानंतर 6 महिने तुम्ही प्रोबेशनरी पिरियडवर असतात आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथे परमनंट होतात. मित्रांनो, जर तुम्ही प्रायव्हेट बँकांमध्ये बघितलं तर 1.5-2 वर्षांचा प्रोबेशनरी पिरियड असतो, मिनिमम 1 वर्षाचा तरी असतो. इथे फक्त 6 महिने आहे, त्यामुळे ही पण एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर फी किती असणार आहे तर तुम्ही SC, ST, PWBD एक्स सर्व्हिसमन आहात तर तुमच्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. तुम्ही जनरल, OBC, EWS कॅटेगरीतले आहात तर तुमच्यासाठी 750 रुपये इथे फी असणार आहे. आता अप्लाय कसं करायचं तर बघा ही वेबसाईट आहे, IBPS ची वेबसाईट आहे. यावर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही ते काय करू शकताय, तुमचा लॉग इन ID, पासवर्ड हा सिक्युरिटी कोड टाकून सबमिट करून अप्लाय करू शकताय. पण तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला काय करायचंय, न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचंय किंवा इथे हाऊ टू अप्लाय दिलंय, ही PDF आपल्या समोर ओपन होते, ती पाहून पण तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. यात सगळी माहिती दिली आहे. आणि न्यू रजिस्ट्रेशन कसं करायचं तर सगळ्यात आधी तुमची बेसिक माहिती भरायची, म्हणजे नाव वगैरे ETC माहिती टाकायची, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकून सगळं इथे तुम्हाला बेसिक इन्फो टाकायची आहे. त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे, त्याची साईज किती पाहिजे, का पाहिजे, सगळं तुम्हाला या PDF मध्ये मिळून जाईल. त्यानंतर तुमचे डिटेल्स इथे टाकायचे आहे, फॉर्म पुन्हा प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे, डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे, म्हणजे तुमचे मार्कशीट, फोटो, सिग्नेचर हे अपलोड करायचे आहे. त्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि तुमचा हा फॉर्म सबमिट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकताय. SBI बँकेत जॉब पाहिजे तर अप्लाय करू शकताय. सॅलरी चांगली आहे, पोस्ट जबरदस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे भरपूर टाइम तुम्हाला अभ्यासाला मिळतोय. इथे प्रॉडक्ट मध्ये मी जे पण एक्झाम आहे, मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पत्रिका आहे, ते सगळं तुम्हाला बुक वगैरे इथे टॅग करून देईल, जेणेकरून तुम्ही अभ्यास चालू करू शकताय आणि SBI मध्ये जॉबला लागू शकताय. अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.